मी सांगतो दूर व्हा. या सगळ्या प्रार्थना निरर्थक आहेत. दया करा म्हणून जुलियस सीझर कुणाची प्रार्थना करत नाही आणि कोणीही प्रार्थना केली म्हणून जुलियस सीझर त्याच्यावर दया दाखवत नाही. या आकाशात अनेक चांदण्या आहेत ज्या आपल्या परीनं चमकतात, जळतात, पण आपल्या जागी ठामपणे उभी आहे ती फक्त एकच चांदणी, ध्रुवाची चांदणी. या या अगणित माणसाच्या दुनियेत जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे. मी आहे जुलियस सीझर, मी आहे ऑथेलो, मी आहे प्रतापराव, मी आहे सुधाकर आणि मी आहे हॅम्लेट आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर, नटसम्राट. हे सगळे महापुरुष माझ्या या देहाच्या शामियानात राहायला आले आहेत आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्टारीला कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. तो बघा, ते बघा, ते मारेकरी कसे जुलियस सीझरला मारण्यासाठी धावतायत. ते बघा त्या मारेकऱ्यांनी जुलियस सीझरला चारही बाजूने घेरलेला आहे. तो मारेकरी बघा कसा ओरडतो आहे, कटारी चालवा, कटारी चालवा, कटारी चालवा, आ चालवा, चालवा कटारी, चालवा, चालवा कटारी. ब्रिटिश यू टू. अरे तू सुद्धा. मग मर सीझर, मर. असं नाटक असत राजा, असं नाटक असत. दर्शक हो, नमस्कार. मी राजू बेकारू नाईक, पणजी दूरदर्शनच्या कलाविष्कार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दर्शक हो, या कार्यक्रमात यापूर्वी आपण गोव्यातील वेगवेगळ्या कला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा कला क्षेत्रातील जीवन प्रवास जाणून घेतलेला आहे. त्यांच्या त्या मुलाखतीतून आपल्या आजच्या युवा पिढीला मार्गदर्शनही झालेलं आहे. त्याचबरोबर आपली गोव्याची कला व संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी पण अशा या आपण बुजुर्ग कलाकारांकडून जाणून घेतलेल्या आहेत. आजही आपल्यामध्ये असेच एक गोव्यातील बुजुर्ग नाट्य कलाकार आहेत ज्यांनी गोव्याची ही रंगभूमी रंगविताना गोव्याबाहेरही गोव्याचं नाट्यकला काय आहे याचं यथार्थ दर्शन घडवलेलं आहे. तर आपल्यामध्ये आहेत आज गोव्यातील नाट्य कलाकार गोपाळ भाऊ राऊळ. गोपाळ भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे पणजी दूरदर्शनच्या या कलाविष्कार कार्यक्रमात. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला अलीकडेच गोवा राज्य सरकारचा कला आणि सांस्कृतिक राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. होय होय. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर यापूर्वी आपल्याला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. हो. परंतु हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं, आपल्या भावना काय आहेत? भावना म्हणजे हे बघा, आम्ही कला सादर करतो. कला सादर करताना एक हे असतं, आपलं ध्येय असतं. ती कला कुठपर्यंत न्यायची त्याप्रमाणे आम्ही पुढे पुढे जातो. पुढे पुढे जाताना आपण मनामध्ये कलाकारांना एकच ठेवलं पाहिजे. सगळ्याच्या दृष्टीनं मी सांगतो की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, ही भावना असायला पाहिजे. आणि हीच भावना ठेवून आजपर्यंत मी ही कला सादर केली. त्याच्यामुळे मला पुष्कळ माझे सत्कार पण झाले आणि पहिल्यांदा 2018-19ला कलागौरव प्राप्त झाला आणि आता 22-23ला मला राज्य पुरस्कार प्राप्त झाला. ही खरी म्हणजे मी केलेल्या कार्याची पावती आहे. मी प्रेक्षकांना दिलेले जे काही योगदान आहे त्याची पावती आहे असं मी तरी म्हणेन. आपण म्हणता की कर्म करत जावं, फळ आपोआप मिळत राहतं. बरोबर. आणि त्याची अनुभूती आपण पण घेतलेली आहेत. हो. या नाट्य क्षेत्रामध्ये आपल्याला जो आनंद मिळतो हो. भूमिका साकारताना किंवा आपण अलीकडेच काही नाटकांचं दिग्दर्शन पण करत आहात. दिग्दर्शन पहिलीपासून करतो. तर ते करत असताना तुमचा आनंदाचा भाव कसा असतो? आनंदाचा भाव म्हणजे काही एक उत्कंठा असते. आपण कुठेही गेलो की नाही, नाटक एक समजा दिग्दर्शन करायला गेलो तर ते काय असतं, आज बाबा काय आपण हे केलं, सेटिंग केलं, कसं पद्धतीने केलं, तर आता पुढे कसं करायला पाहिजे. त्या कलाकाराकडे त्या पद्धतीनं ते अभिनय होत नाही तर त्याला कुठली बाजू दाखवायला पाहिजे. अभिनयाच्या पुष्कळ बाजू आहेत, एकच नाही, 4-5 बाजू अभिनयाच्या आहेत. त्या अशा पद्धतीने दाखवायला लागेल त्याला काही सुलभ वाटेल.
बरोबर. अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे, सरांनी मला दाखवलं, बरं झालं, अशी पद्धत बरी वाटली. त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे, स्वतःहून सांगितलं पाहिजे. हे आहे. म्हणजे त्याची भूमिका रंगतदार होते हो. आणि एकंदर नाटकाचा प्रयोगही तो रंगतदार होऊन यशस्वी होतो. हो. गोपाळ भाऊ, मला एक सांगा, गोव्यात तसे आपल्या प्रत्येक घराघरात नाट्य कलाकार आहे हो, बरोबर. आणि बहुतेक म्हणजे बहुतांश 100% नाट्य कलाकार हे लहानपणापासूनच तयार होतात. हो. तर आपण या रंगभूमीवर पहिलं पाऊल कधी ठेवलं? मी साधारण 11वी मध्ये, आपल्या 11 वर्षाचा होतो. 11 वर्ष. 11 म्हणजे साधारण 56 and 11 67. हा. 1967 साली मी शाळेत असताना पहिल्यांदा भूमिका केली सुडाची प्रतिज्ञा नाटकात खंडोजीची. हा, म्हणजे हो. पहिलं पाऊल ठेवलं ते एकूण संपूर्ण नाटकातल्या भूमिकेत. हो, भूमिकेशी. आणि तो जो दिग्दर्शक मला भेटला, त्या दिग्दर्शकाचे अजून तो बिचारा आता नाही आहे, परंतु अजून मी त्याची आठवण करतो. त्याने मला असं केलं की असंच राहायला पाहिजे, तसंच राहायला पाहिजे, ह्या पद्धतीने राहायला पाहिजे, काय हे तुला जमत नाही, ते असं करायला पाहिजे. एवढ्या त्याने माझ्या खोड्या काढल्या आणि शेवटी नाटक संपल्यानंतर मला मिठी मारली, मिठीत घेतली. कोण ते दिग्दर्शक? दिग्दर्शक धोंडू बाप्पा म्हणत, बस्तोड्याला त्यांचं घर, धोंडू पेडणेकर, त्याला बाप्पाच म्हणत होते सगळे लोक. हा. काय, आणि त्यांनी सांगितलं, आमचे टीचर्स वगैरे होते, हा मुलगा पुढं हे करणार, नाव करणार, कीर्ती करणार, हे सांगितलं त्यांनी त्यावेळी. आणि कुठे कुठे इकडे म्हापशाला वगैरे नाटकात काम करतो ना, त्यावेळी आम्ही त्यावेळी बस्तोड्याला राहत होता, त्यावेळी तो तिकडे यायचा, आल्यानंतर मी त्याच्या पायाला हात लावायचा. तो मग माझ्यापेक्षा कितीतरी मोठा झाला असतो. नाही, मी मोठा जरी झालो तर तुमच्या पुढ्यात मी लहानच आहे म्हणायचं. अशा पद्धतीनं बाळकडू मिळालं. आणि काही नाटकं महाबळेश्वर रेडकरची वगैरे केली, आम्ही स्वतः केली. अच्छा अच्छा. आणि त्यांच्याशिवाय तुमच्या या नाट्य प्रवासात आणखी कोण कोण मार्गदर्शक गुरु असे आले? माझे गुरु म्हणजे गुरु पुष्कळ आले, 22-23 गुरु आले, मला वाटतं 24 होणार. आणि शेवटचा गुरु म्हणजे माझा गोविंद हिरवे गोविंद उर्फ बाप्पा हिरवे, हे माझे शेवटचे गुरु. आणि असं बघितलं तर मुंबईला मला घाणेकर साहेब मिळाले, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, त्यांना बापू म्हणायचे सगळे. साहित्य संघ मंदिरमध्ये 2-3दा मिळाले. मी त्याच्या पायाला स्पर्श केला ना, असा मला उचलला, आणि नाटकात काम करतोस काय म्हणा. मी म्हटलं हो. कळलं तुझ्या डोळ्यावर ना म्हणाला, कलाकाराचे डोळे बोलायला पाहिजेत म्हणाले. आणि मग 2-3दा त्यांना भेटलो मी. पणशीकरनं मला ऑलरेडी ऑफर दिली होती, गोविंद हिरवेच घेऊन आले होते त्यांना इथे, आणि सांगितलं की असं असं, म्हणजे मी बॅचलर होतो तेव्हा, की असं असं आहे, तेव्हा तू इथे ओशाला मृत्यूमध्ये ती गणोजीची भूमिकेला सुरुवात कर. माझे वडील कसंच ऐकले नाहीत वडील. म्हणाले, SSC डिस्टिंक्शन मध्ये आलेलो मी 11वीच्या, पण म्हणाले काय माझा एज झाली होती, बिझनेस आहे, मला जमणार नाही म्हणाले. मी बँकेमध्ये सर्व्हिस आली, त्याला करायला दिली नाही मध्ये. आणि इकडे कुठे काय म्हणाले काय. आणि माझी भावंड लहान होती त्यावेळी. काय, मग मी पुष्कळ कामं केली, नाटकात कामं केली, हे केली. म्हणजे प्रभाकर पणशीकरांचा सहवास तुम्हाला लाभला, म्हणजे तुमची भूमिका पण त्यांनी बघितली, म्हणून त्यांनी ऑफर दिली ना. अच्छा. आणि काशीनाथ घाणेकर दिग्गज कलाकारांचे आशीर्वाद, मार्गदर्शन, अविनाश खर्चीकर म्हणा, कसे पुष्कळ भेटले. आपला हा तो शमाराजचा नवरा विलासराज, ते भेटले, भक्ती बर्वे भेटले. ओके. आपण त्यांच्याकडनं सल्ला घेतला. काय, त्यांनी मार्गदर्शन केलं नाही, पण सल्ला घेतला, अशा पद्धतीने करायला पाहिजे. प्रोत्साहन मिळालं. एवढे मोठे दिग्गज कलावंत लोक आपल्याला भेटले, आपल्या बुजुर्ग कलाकार, आणि त्यातनं त्यात अभिनयाची जाण एवढी होती तिला. आणि तिने काही मला टिप्स दिल्या, अशा पद्धतीने हे करायला पाहिजे. काय, आपल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये. हो, आपण आतापर्यंत किती नाटकं केली असती साधारण मला वाटतं 350च्या आसपास केली. 350च्या आसपास. ही सगळी संगीत नाटकं होती? नाही, संगीत नाही. थोडी संगीत आहेत, थोडी ही आहेत, प्रोज आहेत. थोडी ऐतिहासिक नाटकं? हो, ऐतिहासिक आहेत, पौराणिक आहेत, काल्पनिक आहेत, सामाजिक आहेत, सगळे आहेत. सगळ्या प्रकारच्या नाटकामध्ये सगळ्या प्रकारच्या केल्या. मग नाट्यकलाकार कसं एवढा, नाट्यकलाकाराला सगळ्याच नाटकात काम करायला पाहिजे. इव्हन फार्सिकल नाटकात सुद्धा मी काम केलेलं आहे, कारण त्या नाटकात सुद्धा तुझे निपुणता दिसली पाहिजे ना, कला कौशल्य दिसलं पाहिजे ना. उद्या कुठे एखाद्या आपल्या याला गेलो, आपल्या नाटक बसवायला गेलो, एक नाटक घेतलं, आणि ते जर आपण माझ्या पद्धतीने करायला गेलो तर ते त्यांना आवडणार नाही. बरोबर. काय, त्यांना जे काय पाहिजे ते त्यांना द्यायला पाहिजे ना. नाट्य कलाकार हा परिपूर्ण असायला पाहिजे. परिपूर्ण असायला. तो केवळ एका संगीत नाटकापुरता किंवा कौटुंबिक नाटकापुरता किंवा ऐतिहासिक नाटकापुरता मर्यादित न राहता तो एक संपूर्ण परिपूर्ण कलाकार असा व्हायला पाहिजे, असं त्यांचं मत आहे. आणि ते मला वाटतं योग्य आहे. दर्शक हो, नाट्य कलाकार हा कसा असतो, तर नाट्य कलाकार
त्याला त्याच्या वाट्याला जी भूमिका येत असते ती भूमिका तो जगत असतो. म्हणून हा अशा प्रकारचा नाट्य कलाकार रंगकर्मी आपल्यासमोर समाजासमोर घडत असतो. भाऊनी आपल्यासमोर आता नटसम्राट मधील उत्कृष्ट असं स्वगत सादर केलेलं आहे. ते सादर करणं तसं एकदम कठीण आहे, अवघड आहे. तरी सुद्धा त्यांच्या ते नसानसात नाटक भिनलेलं आहे आणि ती भूमिका भिनलेली आहे म्हणून ती सादर केलेली आहे. हे भाऊ, आपण ही चर्चा पुढे नेताना मी आपणास असं विचारू इच्छितो की या संपूर्ण नाट्य प्रवासामध्ये आपले काही वाईट, चांगले, विनोदी असे प्रसंग घडले असतील रंगमंचावर, रंगमंचाच्या पाठीमागे. म्हणजे माझ्या बाबतीत एक प्रसंग असा घडला की करिंतीपूर्व नाटक हिरोईची भूमिका करत होतो. त्यावेळी ती भूमिका मी 35 की 37 वेळा केली आहे. कुठे कुठे दूर दूर होंडा, आणखी कुठे कुठे सगळीकडे पेडण्या तालुक्यामध्ये सगळीकडे हिरोजी म्हटल्यावर मला कोणतरी हे करायचं. अचानक काय झालं, हे नाटक आमच्या स्टेजवरती होतं. धारगळ माझा मुख्य हे गाव, मूळ गाव धारगळ. तिकडे होतं. तिकडे रिहर्सलला वगैरे झालं, रिहर्सल होती. रिहर्सलला मी साजरे त्या स्त्री कलाकार होतं. अरे बाप रे, सगळं हे आहे कॉम्प्युटराईज म्हणाले असं बोलल्या त्या. आणि त्याच्यानंतर रात्री नाटकाला सुरुवात होणार, मला डायरिया झाला. डायरिया प्रॉब्लेम ना, तिकडे काय करणार, खेडेगाव तेव्हा. आता तिकडे औषध वगैरे मिळतं, त्यावेळी मिळत नव्हतं. तरी काय करू, गावठी उपाय केले, हे केले, देवाला नमस्कार केला. म्हणजे देवाबद्दल सुद्धा मी सांगतो. माझं रवणाथाचं नाटक, तिकडे गेलो, आतमध्ये तीर्थ घेतलं, त्याच्या पायाकडची एक पाकळी खाल्ली फुलाची आणि खाली आता तिकडे चव्हाट्याचं आहे. तिकडे आल्यानंतर मला थोडंसं वेगळं वाटलं आणि नंतर मी भूमिका ती सादर केली. परंतु जो जोश होता ना, तो जोश कुठेतरी कमी पडला. मला कळलं, मला लोकांनी जरी हे दिलं तरी मला कळलं की जोश तिकडे कमी पडला. पण बाकी ठिकाणी सगळीकडे त्या भूमिकेला हे घेतली होती. म्हणून मला लोकांनी बोलावलं ना मुद्दाम. आणि मी नाटकात कधी भूमिका करताना कुठल्याही देवाच्या स्थानी गेलो की नाही, मी कधी पैसे घेतले नाही, विदायकी घेतली नाही. फक्त दिग्दर्शन आहे तर मी घेतो, नाही तर नको मला म्हणलं. ते मापार पण नंतर डिवाइस म्हणून रिटायर झाले. ते तिकडे होंडाला केलं होतं त्याने. मला नको म्हटलं, तुमचे पैसे नकोत मला, फक्त काही नाही, मला ते रिक्षा घेऊन आली त्याचं काय ते द्या. आणि काही असे प्रसंग नाटकाच्या वेळी घडलेले? नाटकाच्या वेळी म्हणजे हे करत होतो मी, अबोला झालीस का, इकडंच आजारी होतो हॉस्पिटलमध्ये होतो. मी घरी आलो, माझा रोल मी दुसऱ्याला दिला, त्याला सांगितलं तू कर. मी त्याला थोडासा ॲडजस्ट केला आणि त्याच्यानंतर त्याने सुरुवात केली ना रिहर्सलला. ते प्रॉब्लेम एवढा झाला की त्याच्याकडे ती जमलं नाही. खरं बरा कलाकार तो, पट्टीचा कलाकार, जमलं नाही. ते माझ्याकडे आले. तो पण अरे म्हटलं तो करणार, म्हटलं मोरगोटी करणार, म्हटलं नाही म्हणाले. एवढ्यात तो पुढे आला, भाऊ पाया पडतो भाऊ, म्हणाला असं असं आहे, मला ते जमणार नाही म्हणा. मग शेवटी मिसेसला विचारलं, ते म्हणाले कर, देवाच्या पायाजवळ आहे, कर. ते नाटक मी केलं सुरुवातीला, पण माझा BP हाय झाला होता म्हणून मी इकडे होतो हॉस्पिटलमध्ये. आणि त्याच्यानंतर माझं काय, मी भूमिकेत शिरतो ना, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि ती भूमिका करताना शिरणं चांगलं असतं, परंतु मग तिकडे मला 2 अंक, 3ऱ्या अंकाला थोडंसं हे वाटलं. आणि मग एक प्रवेश मी काय केला, त्याचा म्हटलं कट मार म्हटलं आणि माझा घेतला. आणि शेवटी मला त्यांनी उचलून, मग तिकडे बाजूला घर होतं माझं, तिकडे उचलून त्यांनी तिकडे मला नेलं. दुसऱ्या दिवशी त्याच वेळी प्रेशर बघतो तर 190 होता. दुसऱ्या दिवशी मला धारगळ्याला भूमिका होती कन्याई सासुरच आहे मध्ये. डॉक्टरने सांगितलं तिकडे करू नको म्हणून, तो प्रॉब्लेम करणार म्हणून. मग दुसऱ्या दिवशी केली नाही. मग 1 वर्ष गॅप घेतला आणि परत सुरुवात केली नाटकाला. दर्शक हो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नाटक ही किती अवघड गोष्ट आहे. म्हणजे ती जिवंत कला आहे, तिला फिल्मासारखा रिटेक नसतो. त्यामुळे हे नाटक घडवण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात आणि त्यामधली सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे जी शिस्तीने करावी लागते ती म्हणजे नाटकाची तालीम. तर भाऊ, मी तुम्हाला प्रश्न विचारू की नाटकाच्या तालमी संदर्भात आपल्याला काय सांगावं? नाटकाच्या तालमी संबंधात म्हणजे काय, नाटक बसवायला गेलो की नाही, पहिल्यांदा मी त्यांना सांगतो हे पुस्तक आहे, हे तुम्ही 4-5 वेळा वाचा, पहिल्यांदा वाचन करा, त्याच्यानंतर मी जाऊन वाचतो त्यांच्याकडे. असं आहे, प्रत्येकाचा रोल कसा आहे ते समजावून सांगतो आणि नंतर रिहर्सलला सुरुवात येते. काय अशा पद्धतीने आम्ही नाटक करतो. काही ना काय करतं, काही लोक काय करतात, नाटकात उमेदीचे म्हणून भाग घेतात आणि अहो ते मागीर करता म्हणता, आपण कळले म्हणता आपण मागीर करता. अरे मागीर काय करतात, प्रत्यक्ष इथं सादरीकरण कर ना, काय आहे ते. माझं म्हणणं असं आहे आणि मी त्याचा अनुभव पण घेतलेला आहे, ही माणसं कधीच सक्सेस होत नाही. तालमीचा तो एक दोष असतो काही कलाकारांना. मी सांगितलं हे, तुम्ही त्यावेळी ऐकलं नाही त्याचं हे पण बरोबर. म्हणजे तालमीला महत्व देणं आणि वेळेत होणं हे तुझं तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. आणि असे कितीतरी कलाकार जे नुकतेच आलेले आहेत त्याच्यावरती रंग येण्याचा प्रयत्न करतात, ते सुद्धा कलाकार शाईन झाले आहेत, बरे झालेत, त्यांनी सुद्धा कामं मस्त केली आहेत.
म्हणजे त्यांची अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा काम केलेलं आहे. अच्छा. हो. गोपाळ भाऊंशी आपण चर्चा करत आहोत. मगासपासून त्यांनी उत्कृष्ट माहिती दिलेली आहे. गोपाळ भाऊंना मी आता आणखी एक प्रश्न विचारू इच्छितो, कारण गोपाळ भाऊ हे 2 पिढ्यामधले दुवा आहेत. म्हणजे 2 पिढ्यांमधले दुवा आहेत ते, म्हणून मी प्रश्न विचारू इच्छितो की पूर्वीची नाटक निर्मितीची एकंदर प्रक्रिया, तालीम, नाटक वाचन, सादरीकरण ही निर्मिती पूर्वीची म्हणजे आपल्या वेळेची, म्हणजे जेव्हा आपण तरुण होतो तेव्हापासून आजची नाट्य निर्मिती याच्यामध्ये वेगळेपण असं काय वाटतं आपल्याला? त्याच्या पहिले मी एक गोष्ट नमूद करतो की मी संप्रदायाचा काडसिद्धेश्वर संप्रदायाचा अनुयायी आहे. इकडचा पॉवर ऑफ अटर्नी गोव्याचे मला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी प्रवचन सुद्धा करतो, पण ते इकडे मी उल्लेख केलेला नाही. परंतु माझ्या सद्गुरू माझ्या पाठीशी झाले, इकडेच आहेत, समोर आहेत. तर तुम्ही म्हणता नाटकाचे अनुभव, पूर्वीची नाटकं होती ना त्या तालमी मस्त व्हायच्या आणि कंपल्सरी व्हायच्या. दिग्दर्शक असायचे. आमच्या घरात सुद्धा माझे काका होते, माझे वडील होते. दिग्दर्शनाला का आला नाहीस त्याचं उत्तर दे म्हणजे, तालमीला का आला नाहीस हे उत्तर हे असायचं. काही जागी मी असं बघितलं की मनोहर सावकार सारखं त्याचं दिग्दर्शन होतं, ते नाटकं बसव, ते आला नाहीस ना, थोडा उशिरा आलास तरी सुद्धा बाजूला उभे करून ठेवायचे. आज तुला अजिबात बोलायला देणार नाही असं असायचं, स्ट्रिक असायचं. मला शंभू गोरगावकर भेटले, असे पुष्कळ भेटले. परंतु जे काय आहे ना ते पूर्वीचं होतं ते वेगळंच होतं. कडक शिस्त होती, कडक शिस्त त्याच्यामध्ये होती. आता हे हार्मोनियमवाले सुद्धा येतात ना, ते आता आदल्या दिवशी येत नाही तर रेकॉर्डिंग करून देतात गाणी आणि नाटका दिवशी येतात. तसं त्यावेळी नव्हते. त्यावेळी 4-5 दिवस ते घरीच असायचे, आमच्या घरी यायचे. म्हणजे कोणाचे नाटक आहे तिकडे यायचे आणि त्यांच्याकडून ते प्रिपेअर करून घ्यायचे. ही त्यांची खासियत होती. आता तसं नाही आहे, आता सगळं रेडीमेड झालेलं आहे. पण रेडीमेड जरी होत असलं तरी त्याच्यामध्ये चांगलं दर्जात्मक नाट्य मिळत नाही. नाही, चांगलं कसा मिळणार? आमचं एकदम फास्ट झाले ना, एक्सप्रेस झालेलं ना. त्यासाठी काय, जे पूर्वीचे जे काही होते ना ते वेगळे होते. बरोबर. आता मास्टर दत्ताराम नाटकं बसवायचे, 3-3, 4-4 महिने नाटकं बसायचे. तुम्ही वेळ असेल तर सांगतो, घाणेकरचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. घाणेकरचा, डॉक्टर काशीनाथ घाणेकरचा. रायगडाला जेव्हा हे नाटक त्यांनी बसवायला सुरुवात केली त्यावेळी, म्हणजे ते नव्हते, आजारी होते मास्टर दत्ताराम. त्यावेळी त्यांनी काय केलं, घाणेकरला सांगितलं तू हे करते नाटक. आणि आणखी एक कलाकार होते, बिचाऱ्यांचं नाव मी हे करत नाही. हा डॉक्टर काशीनाथ एवढा मोठा कलाकार, असे हात धरायचा आणि बोलायचा. आणि त्याच्यामध्ये हे नव्हती, वाचक कसं वाटायचं, कारण ती जोडी करायची ना काम. ते शिवाजी मास्टर दत्ताराम आणि घाणेकर संभाजी करायचे ना. मग त्याने काय केलं, त्यानं चहा पाणी झाला आणि त्यांना सांगितलं बरं या तुम्ही. आणि याला सांगितलं जरा कशा थांबतो म्हणून. तो थांबल्यानंतर त्याने काय केलं, अरे कसं काय तुझं हे, तू नाटकात असं एकदम हे काय बोलतोस, मला कळत नाही म्हणाला. बरोबर. बापू तुम्हाला सांगू म्हणाला, सांग ना, हे कोण नाहीत म्हणून सांगतो. माझ्या कानाला जे शब्द पाहिजेत ना ते मला मिळत नाहीत. बरोबर. माझ्या कानाला जे शब्द पाहिजेत ना ते मला मिळत नाहीत. बरोबर ताळलं बापूंनी. आणि त्याच्यानंतर थोडासा गॅप दिला आणि स्वतः ती भूमिका करायला लागले. आणि जेव्हा त्याच्या कानावर ते शब्द, आता शब्द कसे आले काय म्हणाले. आणि मग नाटक ते एवढं गाजलं, त्याच्यानं पहिलीच गाजलंच होतं. हे असं नाटकाचं हे आहे. आता आपण भूमिका करताना समोरचा कलाकार जर कच्चा निघाला ना, तू किती सुपर असू दे, पण समोरचा कलाकार जर कच्चा निघाला तू गेलास. आणि तिकडे हे नाही, कसंच होत नाही. याचा अनुभव पण घेतलेला आहे. मग काय करायचो मी नाटकामध्ये कामात, त्याचे डायलॉगच तिकडे ठेवायचं आणि डायरेक्ट हे करायचं. उपाय नसतो त्याला, कारण प्रेक्षकांना ती आपली कमतरता दाखवता कामा नये, असं होतंय. भाऊ, आजच्या या जमान्यात, म्हणजे ज्या जमान्यामध्ये आपण व्हॉट्सॲप, फेसबुक सगळं ऑनलाईन चाललेलं, सगळं OTP चाललेलं आहे, सगळं वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावरनं ही नाटकं होतात आणि आपण रंगमंचावरही करतो. परंतु या सगळ्या आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला नाटक बघायला मिळतं. हो, मी पण बघतोय ते कधी बघायला मिळतं. बरोबर आहे. आपण ह्या सगळ्या रेट्यामध्ये, जो एक रेटा सुरू आहे त्या रेट्यामध्ये जे असली जिवंत रंगमंचावरचं नाटक आहे त्याचं भवितव्य काय आहे असं वाटतं? भवितव्य म्हणजे काय आहे, ज्या पद्धतीनं पूर्वीचं सादरीकरण व्हायचं ना ती होत नाही. त्यावेळी संपन्न नाटक जे पुस्तक आहे ना, ते पुस्तक तसं नाटक करायचे. आणि आज पण त्यांचा काही मी हे करत नाही, कारण काय आजच्या जमान्यात आता TV माध्यम झालं, इकडे काय दूरदर्शन माध्यम झालंय, त्याच्यावरती मालिका आहेत, अनेक मालिका येतात, प्रत्येकाचं चॅनल आहे वेगवेगळं, त्याच्यामध्ये कलाकार असे असतात, त्याच्यामध्ये अभिनय आहे ना तो एवढा सुपर्ब करतात ते काही ठिकाणी. मग नाटकावरचं लक्ष जातं आणि आपण काय करतो, ते कट मार, हे कट मार, ते कट मार, त्याच्यानं होत नाही. कारण काय, ज्याने नाटक लिहिलं ना त्या लेखकाला आम्ही रिस्पेक्ट द्यायला पाहिजे.
बरोबर. त्याने एवढा वेळ लेखकाचा खर्च मान केलेला राखायलाच असतो. पाहिजे. आता मला सांगा, आपल्या वसंत कानेटकरांचं नाटक जर आम्ही घेतलं आणि ते जर आम्ही कट करायला गेलो तर कसं बरोबर. वाटेल? हा? योग्य नाही. क्षणा नवनेचं नाटक घेतलं आणि ते कट करायला गेलो कसं वाटलं? मधुसूदन कालेलकरांचं नाटक घेतलं आणि ते कट करायला गेलो कसं वाटेल? बरं वाटत नाही ते. कारण त्यांना सलाम द्यायला पाहिजे आणि त्यांना एक इकडं आपला मानाचा मुजरा करायला पाहिजे असे लेखक. कारण ज्या टाळ्या मिळतात ना ते आम्हाला मिळत नाही, लेखकामुळे मिळतात टाळ्या. त्या टाळ्यांचा खरा हकदार लेखक असतो. लेखक असतो. लेखकांच्या ह्याच्यामुळे आपल्याला टाळ्या मिळतात. पण हे थोड्याशा वाईट गोष्टी नाट्य रंगभूमी हो, एक सांगितलं ना, कारण काय आता वेळ कमी आहे. कारण काय हे माध्यम असतं चालू, प्रत्येकाचा कार्यक्रम असतो. आज तो जी मराठी बघणार, उद्या कलर मराठी बघणार, उद्या तो पिक्चर बघणार, काहीतरी बघणार, त्याचा वेळ वाया जातो. त्याला त्याचं पाठ मिळत नाही. मग तो काय करतो? नाटक सोडूनच येतो. असं होतंय. आपण आजच्या रंगभूमीवर जे काम करणारे तरुण युवा लोक आहेत, लेखक नवनवीन घडतायत, दिग्दर्शक घडतायत, कलाकार, तंत्रज्ञ, या सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? ते ना, संदेश म्हणजे एवढाच आहे, आज कितीही मोठा असू दे, पहिलं मी सांगतो म्हणजे हे नाट्य कलाकार आहेत ना, त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, समोर जेव्हा दिग्दर्शक येतो, दिग्दर्शक बसतो, तेव्हा त्या दिग्दर्शकाला पहिल्यांदा मान दिला पाहिजे, रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? कधी कधी काय होतं, नाटकाला कोणतरी निर्माते असतात, ते बोलावतात कुठल्या ते दिग्दर्शकाला, त्याची तेवढी कुवत नसते. बरोबर. कुवत जरी नसली ना तरी त्याचा कधीही पाण उतारा करता कामा नये. काही ठिकाणी मी बघितले आहेत, माझ्या बाबतीत तसं झालेलं नाही, परंतु काही ठिकाणी बघितलंय मी. बरं वाटत नाही ते, कारण तो दिग्दर्शक म्हणून, गुरु म्हणून आलेला असतो तुझा. बरोबर. दिग्दर्शक आणि गुरुच असतो. हो. दुसरी गोष्ट काय, आपण जेव्हा नाटक करतो, काही कार्य करतो ना एखादं, त्यावेळी आपल्याकडे विनम्रताही असलीच पाहिजे. विनम्रता पाहिजे. हो. विद्या विनयेन शोभते म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे ही विद्याच आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे तिकडे विनय हा आलाच पाहिजे. बरोबर. आता तुम्ही दिग्दर्शक आहात, मला सांगतात की ते असंच कसं घेतात, तसंच कसं घेतो, घ्या. मला तसं घडलेलं आहे. त्यांनी सांगितलं, पण मी त्याचं ऐकलं, मुकाट्याने ऐकलं. त्याच्यानंतर मी तो पाठ बदलला, म्हणजे हे केला, नाटक केलं, माझ्या पद्धतीने केला, कारण मला ते पटलं नाही. पण नाटक संपल्यानंतर तोच मला येतो, तू असा कुठून घेतलात? तर मास्तर म्हणाला, आता सर म्हणतात, मास्तर तसं नाही, असं असं झालं, त्याच्यामुळे तो असा डायलॉग. अरे बाबा, मला माहीतच नव्हतं म्हणाला. म्हटलं त्याने, तो एवढा मला हे करत होता, नाही बिचारा आता. सांगण्याची गोष्ट म्हणजे दिग्दर्शक कुठलाही असू तर त्यावेळी त्याला त्याचा प्लॅटफॉर्म दिलाच पाहिजे, कंपल्सरी दिला पाहिजे. काय आणि बरं वाटत नाही ते. बरोबर. दर्शक हो, नाटक ही किती अवघड आणि किती सोपी गोष्ट आहे हे तुम्हा आम्हा गोमंतकीयांना कोणी सांगायची गरज नाही. नाटक गोव्यात पूर्वीपासून होत होतं, आजही आहे. परंतु अगोदरच्या काळामध्ये नाटक हे अत्यंत कठीण परिस्थितीत होत होतं. नाटक करायला गेलो तर सगळ्या अडचणी आणि प्रश्नचिन्हच समोर असायचे. अनेक गोष्टींच्या अडचणी असायच्या. मुख्य आर्थिक स्थिती बरोबर नसायची, पैसा नव्हता. पैसा असला तरी कुणी देणग्या देऊन पैसा उभारला तरी स्त्री कलाकार मिळणं अत्यंत कठीण होतं. नंतर ह्या सगळ्या गोष्टीतून मार्गक्रमण करत आज गोव्याची रंगभूमी कुठे पोचलेली आहे, तर गोव्याच्या रंगभूमीला आज सगळं काही मिळालेलं आहे. तंत्रज्ञ मिळालेले आहे, चांगले लेखक गोव्यात तयार झालेले, दिग्दर्शक झाले, तंत्रज्ञ झालेले आहे. पण नाटकाचा दर्जा कुठेतरी खालावलेला आहे असं दिसतो. आणि हा नाटकाचा दर्जा का खालावला, तर त्या नाट्य निर्मितीच्या प्रक्रियेमधली सगळ्यात गोष्ट जी अत्यंत महत्त्वाची आहे ती तालीम. आणि 21 दिवसाची तालीम असते आणि 3 तासाची तालीम असते. रोज 3 तास, म्हणजे साधारणपणे संध्याकाळी 7 ते 10 ही जी तालमीची वेळ आहे ती आपल्याकडे आता अलीकडे शिस्तबद्धपणे पाळली जात नाही. त्यामुळे नाटकाच्या दर्जावर कुठेतरी परिणाम होतो आणि आपण सगळ्यांनी मिळून या तालमीवर भर द्यायला पाहिजे. आज गोपाळ भाऊ आमच्याकडे आले आणि त्यांना ज्या प्रश्न विचारले त्याच्याशी त्यांनी भरभरून उत्तरं दिली आणि त्यांनी आपल्या जीवनातला सगळा नाट्यप्रवास उलगडून दाखवला. त्यांनी इथं आमच्या या पणजी दूरदर्शनच्या कार्यक्रमात आपला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो. नमस्कार. 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 नमस्कार.